खरं म्हणजे मला अतिशय आनंद आहे की मी दीक्षाभूमीच्या शहरातला येतो. कोयासान युनिव्हर्सिटी ज्या कुकाई यांनी सुरू केली 1200 वर्षापूर्वी, ज्यांना कोबोडायशी देखील म्हणतात, ही वॉज अ पर्सन हू एस्टॅब्लिश्ड बुद्धिझम इन जपान. आणि आज आपण पाहू शकतो की कोयासान युनिव्हर्सिटी ही बुद्धिस्ट स्टडीजच्या क्षेत्रात, ह्युमन अँथ्रोपॉलॉजीच्या क्षेत्रात एक अतिशय महत्त्वाचं सेंटर मानलं जातं. जगातील बुद्धिस्ट स्टडीचं एक अतिशय महत्त्वाचं केंद्र म्हणून आज कोयासान विद्यापीठाकडे पाहिलं जातं. आणि मला आठवतं की त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, त्याचं अनावरण करण्याची संधी मला मिळाली. खरं म्हणजे हे जे संबंध वाकायामा प्रिफेक्चरची महाराष्ट्राचे सुरू झाले, त्याची सुरुवात आमचे माननीय भुजबळ साहेब हे ज्यावेळी टुरिझम मिनिस्टर होते तेव्हा त्याची सुरुवात झाली. त्यानंतर ते रिन्यू करण्याची संधी मला मिळाली आणि सातत्याने ते संबंध आपले चालले आहेत. आणि मंगलजी देखील ज्यावेळेस मिनिस्टर होते त्यावेळेस आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आम्ही आमचा जो संबंधाचा करार आहे तो पुढच्या 10 वर्षाकरता या ठिकाणी रिन्यू केला. त्यामुळे एक प्रकारे हे जे आमचे संबंध आहेत, ही जी एक मैत्री आहे जपानची आणि भारताची, वाकायाम्याची आणि महाराष्ट्राची, ही अत्यंत वेगळ्या प्रकारची आहे, ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि विशेषतः मला असं वाटतं की ज्या प्रकारे जपाननी सातत्याने महाराष्ट्राला आणि भारताला मदत केली आहे, ती देखील एक अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण म्हणू शकतो की आपल्या अतिशय ट्रस्टेड फ्रेंड ऑफ इंडिया इज जपान. जपान आपला अतिशय जवळचा मित्र आहे. आणि हा बॉन्ड जपानचा आणि भारताचा हा खरं म्हणजे केवळ मैत्रीचा बॉन्ड नाही आहे. वी शेअर अ कल्चरल बॉन्ड. इट्स अ कल्चरल बॉन्डिंग. भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे विचार ही एक अशी कडी आहे, एक अशी साखळी आहे की जी दोन देशांना अत्यंत जवळ आणते. आणि आपण नेहमीच म्हणतो की जगाला युद्ध नको, जगाला बुद्ध हवा, अशा प्रकारचे जे विचार भगवान गौतम बुद्धांनी, विचाराने जग जिंकता येतं, तलवारीची आवश्यकता नाही आहे, हे जग भगवान गौतम बुद्धांनी दाखवून दिलं. खऱ्या अर्थानं त्यांचा देश म्हणून आज भारतासोबत जपानकडे पाहिलं जातं. आणि हा जो आपला कल्चरल बॉन्ड आहे हा मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी ही डॉक्टरेट देताना ज्या गोष्टींकरता माझा विचार या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा आहेत, औद्योगिक विकास आहे, जलसंधारण आहे आणि त्याचसोबत सामाजिक समता आहे. खरं म्हणजे आज आपण जर इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला तर आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या वाटचालीत, आणि आपण मुंबईमध्ये आहोत, मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या वाटचालीमध्ये जपानचा खूप मोठा सहभाग त्या ठिकाणी आहे. आपली अंडरग्राऊंड मेट्रो 3 जी आता लवकरच पूर्ण होणार आहे, जी एशियातली सगळ्यात मोठी सिंगल अंडरग्राऊंड लाईन आहे, तिच्याकरता आपल्याला जपानच्या जायकाने जवळपास 20,000 कोटी रुपये दिले. ट्रान्स हार्बर लिंक जी सुरू करण्याची संधी मला मिळाली, जो
देशातला सगळ्यात मोठा सी ब्रिज आहे, 22 किलोमीटरचा सगळ्यात मोठा ब्रिज आहे, त्याच्याकरता 18,000 कोटी रुपये आपल्याला जपान सरकारने दिले. एवढंच नाही तर वेगवेगळ्या मेट्रोज करता, आपल्या बुलेट ट्रेन करता, वेगवेगळ्या आपल्या प्रकल्पांकरता प्रचंड मोठी मदत ही जपान सरकारने सातत्याने आपल्याला केली आहे. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की येत्या काळामध्ये मी आत्ता ज्यावेळेस जपानला गेलो होतो